शिवराय शेतकरी मित्रांनो, रब्बी बी बियाणे अनुदान त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदान वाटप याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचं आणि दिलासादायक असं अपडेट आहे. आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जो पाहिलेच असाल, सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान असेल, तसेच रब्बी बी बियाणे अनुदान असेल, तर हे अनुदान मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची ही प्रोसेस सध्या चालू आहे. आणि याच्या अंतर्गत आपण जर पाहिलेच असाल की बरेच शेतकरी याच्यापासून वंचित राहिले आहेत. याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढायचा बाकी आहे, किंवा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे तर त्या शेतकऱ्यांचा कुठंतरी पेंडिंग आहे. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं हे पेंडिंग अप्रूव्हल आहे तर ते तहसील कार्यालयाच्या माध्यमातून मंडळ अधिकारी असतील किंवा तहसीलदार असेल, त्याच्यानंतर तलाठी असेल, तर यांच्या माध्यमातून हे ॲटो अप्रूव्हल केलं जातं. आणि त्याच्यानंतर ही अप्रूव्हल झाल्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जातं. आता याच्यामध्ये एक जाचक आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ती म्हणजे KYCची अट होती. तर मित्रांनो, ही KYCची अट राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेली होती. आणि त्याच्यानंतर जे काय उर्वरित शेतकरी होते की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली होती, तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना ही KYC करण्याची गरज नाही. आणि याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढलेला नाही, तसेच जे काय मयत वारसदार असतील, त्याच्यानंतर जे काय सामायिक क्षेत्रावले होते, तर अशा शेतकऱ्यांना कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील ह्या अनुदानाचं वितरण केलं गेलं नाही. म्हणजे त्या शेतकऱ्यांचं नाव अनुदानाच्या यादीमध्ये आलं नाही. आणि ह्या अनुदानाच्या यादीमध्ये नाव न आल्यामुळे त्या शेतकऱ्यांना रब्बीचं जे काय अनुदान आहे ते सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही. अशा प्रकारचे असून तसा मोठ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये पसरली होती. आणि याच्याच माध्यमातून राज्य शासनाचे जी काय मंत्रिमंडळ बैठक झाली, त्या बैठकीमध्ये याच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे जे काही KYC प्रक्रिया होती त्याची साईट आपण जर पाहिलेच असेल तर 2 ते 3 महिने झालं बंद होती. आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की नेमकं ही साईट चालू होणार आहे का नाही, आमची KYC होणार आहे का नाही. आणि ही KYC झाल्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत असतात. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे परंतु अद्याप देखील त्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालं नाही, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपली KYC पूर्ण करायची आहे. आता याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काय मयत वारसदार आहेत त्यांच्या नावाने जे काय पैसे आलेले आहेत त्या शेतकऱ्यांनासुद्धा दिलासा आहे. कारण की त्यांचं जे काय अनुदान आहे तर त्यांचे जे कोणी वारसदार आहेत त्यांच्या नावाने तुम्ही घेऊ शकता. तर हे आता कसं घ्यायचं, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जायचं आहे, आपले सरकार सेवा केंद्र. आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तेथून तुम्हाला एक तक्रार दाखल करायची आहे. आणि ती तक्रार जाणार आहे तहसील कार्यालयामध्ये. आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला त्यांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि जे काय वारसदार असतील त्यांचे आधार कार्ड आणि ज्या खात्यामध्ये पैसे घ्यायचे आहेत त्या बँकेचं पासबुक त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर काही दिवसामध्ये त्या मयत ज्या व्यक्तीच्या नावाने जे काय पैसे राहतात तर त्या त्यांच्या वारसांच्या नावाने मिळणार आहेत.